सोलापूरच्या रेल्वे स्टेशन येथे चालत्या गाडीतून पडलेल्या प्रवाशाचे सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी प्राण वाचवले आहेत. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. सोलापूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सोलापूर लोहमार्ग पोलिसांचे पथक ड्युटीवर तैनात होते. यावेळी भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणारी कोणार्क एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली होती. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून जात असताना कोणार्क एक्सप्रेसच्या जनरल बोगीत एक प्रवासी चढत असताना चालत्या गाडीतून खाली रुळावर पडला. इतक्यात बंदोबस्तात असलेले लोहमार्ग पोलीस व अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला ओढून बाहेर काढले. मनोज कांबळे राहणार करमाळा असे जीव वाचलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो चालत्या जनरल डब्यातून घसरून खाली रुळावर पडला होता. इतक्यात लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने रुळावरून वडून घेत प्लॅटफॉर्मवर आणले. सुरक्षित त्याला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. कोणार्क एक्सप्रेसच्या गार्डने देखील गांभीर्य पाहून इमर्जन्सी ब्रेक मारून गाडी थांबवली. यामध्ये प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्या प्रवाशाने मात्र लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. या मदतीमध्ये सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जे. गुरव, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, सहाय्यक पोलीस प्रकाश कांबळे, साबीर जरतार, परमेश्वर खरात, प्रमोद सुरवसे, नंदकुमार राठोड, संदीप राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली सोलंकर आदींनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.